मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या अत्यंत प्रतिष्ठेच्या नावाजलेल्या संस्थेनं एक धक्कादायक अहवाल दिलाय आणि हा अहवाल ऐन निवडणुकीत आलाय. त्यामुळे यावरून आता वादळ निर्माण होणार हे नक्की आहे. या अहवालानुसार मुंबईत 2051 सालापर्यंत हिंदूंची संख्या ही फक्त 51% असेल आणि याला कारण आहे शहरात रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेश मुसलमानांची अत्यंत झपाट्याने वाढणारी संख्या. मतांच्या राजकारणात राजकीय पक्षांनी मुंबई तर सोडाच पण हिंदू धर्मही पणाला लावलाय हेच यावरून दिसतं. असो, यावर सविस्तर बोलूच, पण टिस म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ही संस्था पुरोगामी किंवा प्रतिगामी नाही आहे. उलट या संस्थेला यापूर्वी लाल रंगाचं प्रेम जास्त होतं. त्या संदर्भातल्या काही बातम्या आम्ही तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहोतच. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या अशा या विषयावरचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ही विनंती आहे. तसंच या ज्वलंत विषयावरती तुम्हाला काय वाटतं आणि या रिपोर्टबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही नक्की कळवा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजेच टिस या संस्थेच्या एका अहवालावरती बोलूया. काय आहे या अहवालात ते आधी पाहू आणि मग पुढे बोलूया. मुंबईत 1966 साली हिंदूंची संख्या तब्बल 88% इतकी होती, जी 2011 मध्ये कमी होऊन अगदी 66% पोहोचली. त्याचवेळी मुसलमानांची 1961 मध्ये संख्या 8% आसपास होती, पण त्यात लक्षणीय वाढ होऊन 2011 साली 21% पोहोचली. जर हाच ग्राफ कायम राहिला तर 2051 सालांपर्यंत मुंबईत हिंदूंची लोकसंख्या 54% घटेल आणि मुसलमानांची संख्या 30% वाढेल. बरं, मुसलमानांची संख्या एवढ्या वेगाने का वाढते याचं कारणही टिसच्या या अहवालात नमूद केलं गेलंय. बांगलादेशी घुसखोर आणि म्यानमारमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी करणारे रोहिंग्या हे मुंबईत प्रवेश करतायत. त्यामुळे मुसलमानांच्या संख्येत वेगानं वाढ होते. या घुसखोरांना स्थानिक नेते वोट बँक बनवतायत. त्यांच्या मतांच्या बदल्यात त्यांना वोटर कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून दिलं जातंय. त्या जोरावरती त्यांनी भारताचा नागरिकही त्यांना बनवलं जातंय. तसंच सरकारच्या योजनांचा लाभही त्यांना मिळवून दिला जातोय. इतकी धक्कादायक माहिती देणाऱ्या या अहवालावरती आपण कितपत विश्वास ठेवायचा? आधी संस्था काय आहे आणि तिचं महत्त्व काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊ. तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजे टिसची स्थापना सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क या संस्थेनं 1936 साली केली होती. म्हणजे अगदी ब्रिटिशांची राजवट असताना भारत स्वतंत्र होण्याच्या 11 वर्ष आधी. 1944 मध्ये या संस्थेचं पुन्हा नामकरण झालं आणि तेव्हापासून या संस्थेला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या नावाने ओळखलं जाऊ लागलं. 1964 साली म्हणजे आजपासून साधारणपणे 60 वर्षांपूर्वी या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला, म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी. आता तुम्ही या संस्थेच्या वेबसाईटवरती गेलात तर संस्थेचं मिशन काय आहे ते पहा. सामाजिक क्षेत्रातील अभ्यासासाठी या संस्थेची स्थापना झाली, त्यामुळे या अहवालाला एक महत्त्व आहे. पण खरं तर ही संस्था बातम्यांमध्ये कायम गाजते ती तिच्या नक्षली कारवायातील सहभागांसाठी. खरं खोटं पोलीस आणि तिथल्या विद्यार्थी संघटना जाणो. शिवाय या संस्थेत डाव्यांचा प्रभाव जास्त आहे असंही बोललं जातं. 2020 साली तर किरीट सोमय्या यांनी इथल्या विद्यार्थी संघटनेला शहरी नक्षलवादी म्हणूनही संबोधलं होतं. असं असलं तरी या संस्थेचे रिपोर्ट हे अत्यंत विश्वासू मानले जातात. आता ज्या संस्थेवरती शहरी नक्षलवाद्यांचा शिक्का बसला असेल त्या संस्थेनं मुंबईत हिंदूंची संख्या कमी होत चालली असल्याचा अहवाल देणं म्हणजे जरा जास्तच झालं नाही का? आता या रिपोर्टला तथाकथित प्रतिगामी आणि पुरोगामी काय म्हणणार? हा अहवाल संघाच्या एखाद्या संस्थेनं प्रकाशित केला असता तर त्याला लगेच भगवा रंग आला असता, निवडणुकीचा अजेंडा आहे वगैरे म्हणून हिणवलं गेलं असतं. पण आता टिसच्या या रिपोर्टवरती तुम्ही काय म्हणाल? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आणि आज आपल्या भाषणांमध्ये पटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है अशा घोषणा दिल्या. आता त्या हिंदू मुस्लिमांमध्ये वाद करण्यासाठी नव्हत्या तर मुसलमानांच्या मतांसाठी बाहेरचे मुस्लिम भारतात आणून जे बसवण्याचं पाप मुस्लिम मतांवरती जगणाऱ्या राजकीय पक्षांनी सुरू केलंय त्याला तो विरोध आहे. तुम्हीच सांगा, तुम्ही कोणत्याही विचाराचे असलात तरी तुम्हाला ही बाब पटणार आहे का? कारण ज्या रोहिंग्या मुसलमानांना त्यांच्याच देशात स्थान नाहीये, बांगलादेशही त्यांना स्वीकारत नाहीये, त्यांना भारतानं का जागा द्यायची? बरं, सगळ्यात वाईट म्हणजे हे शरणार्थी म्हणून येत नाहीयेत, त्यांना भारताचा नागरिक बनवलं जात आहे. म्हणजे तुम्ही आम्ही जो कर भरतो ना त्यावरती हे जगणार, सरकारी योजनांचा लाभ घेणार. मग इथल्या मातीतल्या माणसांना काय मिळणार? थोडा व्यापक विचार हा व्हायलाच हवा आणि त्यासाठी धर्मांध होण्याची गरज नाहीये, देशभक्त होणं आवश्यक आहे. तुम्ही टिसच्या या अहवालातून काय धडा घेणार? हा अहवाल तुम्हाला कितपत खरा वाटतो? आणि जर यात थोडंसं जरी तथ्य असलं तर 2051 साली मुंबईचं पाकिस्तान होणार हे नक्की आहे. यावरती तुमचं मत नक्की व्यक्त करा आणि घेऊन टाक. या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.